बघा हॅलो बुवा चांगलेच तापलेले दिसत आहेत है ना. हा करतो बघा कसं लाईनीत गेला लाईनीत बुवा लक्ष असू द्या या समोर गेला पहिलं म्हणजे बुवा आंघोळ घेऊन आले काय बघा पहिलं तपासा त्यांना. हा साक्षात रंग देवता पण त्यांना पावली दिसत नाही. बुवांच्याच कार्यक्रमात 3-3 वेळा लाईट जाते. असो शेवटी तो निसर्गाचा नियम आहे. हा तत्पूर्वी काय स्वतः घडा नंतर चढा हे जे शब्द आहेत ना ते पण कॉपी करून आणा. तुमची आता काय बोलला ना तुम्ही ती तेच आहे तुमच्यासाठी. तुम्ही कॉपीच करू शकता. एक शब्द आणि शब्द तुम्ही कॉपी करताय सगळ्यांचे. हे जे शब्द आहेत ना स्वतः पहिला आचरणात आणा. बरोबर स्टेपनी अहो आपल्या शक्तितुरा लोककलेची परंपरा काय आहे जर तुम्हाला माहित नसेल तर काय म्हणावं. कलंक आहे बुवा कलंक. कारण कलंक का म्हणावं लागते कारण तुम्हाला जी लाभलेली कला आहे ना तुमच्या वडिलोपार्जित आहे. आम्ही छोटे छोटे नाचत होतो ना शक्तितुरा नाचामध्ये तेव्हापासून आम्ही तुमच्या वडिलांची बारी बघत होतो. पण त्याच्यात तुमच्यामध्ये काही देखील नाही. शून्य आहात तुम्ही. शून्य फक्त बोलायचं म्हणून बोलायचं फापलायचं पूर्णतः फापून गेले तुम्ही आज इथे. बरोबर ना. शक्तितुरा परंपरा समजून घेतली पाहिजे तुम्ही. आज ही काही नवी पद्धत नाहीये. दोन्ही शाहीर एकत्र राहायचं म्हणजे बरोबर ना. ही शक्तितुराची ताकद आहे आणि ती तुमच्यामध्ये पण असली पाहिजे. बुवा सोबत बसतात ना त्यांना पण सोबत घेऊन जाण्याची तुमची ताकद ठेवा तेवढी. बरोबर काहीतरी आमच्याकडून घेतलं पाहिजे. आम्ही असं म्हणत नाही की आम्ही मोठे आहोत पण ही आज तुम्ही बोललात ना की एकट्याने करायला पाहिजे भारी. आम्ही एकमेकांना सोबत घेऊन जातोय. अजून 4 जण घेऊ पुढच्या वर्षी नवीन ही ताकद ठेवा तुम्ही. बरोबर ना. हा अवघड काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं काही नाही तुमच्याकडे. शून्य आहात तुम्ही. भजन करा फक्त भजन आणि कीर्तन. काय वाईट आहे वावगं काय आहे. भजन कीर्तन करताना पण देखील ही लोककला जोपासण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. तुमच्यासारख्यांना आम्ही शाहींना पुरून उरतो म्हणून म्हणून आम्ही नको या सत्य आहे. जशी माझ्या सांगेल तुमच्या शाहीरांना तुमच्यासारख्यांना आमच्यासारखी शाहीर नको आहेत. कारण तुमच्या तोडीला तोड तुम्हाला पुरून उरणारे आम्ही आहोत ते म्हणून तुम्हाला हे खटकतंय. असो तुमच्या प्रत्येक आज इथल्या माऊलीने आम्हाला सांगितलं की बुवा काही बोलू नका. नक्कीच माऊली आम्ही काय वाईट बोलणार नाही. कुठेही आम्ही हात घालणार नाही. बरोबर पण शक्तितुरा म्हटलं की माझी मी 4 गाणी गाईन आणि जाऊन त्यात काय अर्थ नाही. बुवाच्या विषयाला विषय घातला तर त्याला खरा शक्तितुरा म्हणतात. म्हणून त्याच्याच विषयाला विषय देणार मी आज आणि त्याप्रमाणे माझी वारी करणार. लक्ष असू द्या. बघा काय म्हणाले तुम्ही नुसतं भजनच करा है की नाही. का बुवा आम्ही फक्त भजनच का करा शक्तितुरा का करू नका. कुणी बांधून ठेवलंय. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पण भजन करा. उगाच आपल्या दुसऱ्यांच्या कोणत्या विषयाला उत्तर दे. कोणता विषय काय का पहिला विषय असा कसा रे वागलास तू दुष्ट चोरांच्या भीतीनं. तूच मारीच्या केलास घात तीच कपटी नीतीनं. उत्तर देतो लक्षात ठेवा. सर टिपलय लांबून आज बुवा सर टिपलय लांबून आज मी नजरन खारीच्या. सर टिपलय लांबून आज मी नजरन खारीच्या. तुला दावतो नीतीनं बघ कशा चूक मारीच्या. चूक मारीच्या चूक नारीच्या. लक्षात ठेवा. सर टिपलय लांबून आज मी नजरन घारीच्या. सर टिपलय लांबून आज मी नजरन घारीच्या. तुला दावतो नीतीनं
या गाण्याचा आशय काय बघा, तुला धावतो नितीन बघ कशा चूक नारीच्या, गैरसमज करून घेऊ नका, चूक नारीच्या त्या नाऱ्या. हा दुसरा विषय बोली चाल काय गेली शेजारी न बाई तुमचा टीव्ही माझ्या पोरांना पाहू द्या अशी गायली की नाही. पुढचं बोलत नाही कारण बुवा ऑलरेडी बोलून गेले. म्हणून काय म्हटले बघा, बोली काय गेलं होतं, करीन काम गाळीन घाम आजी तिथं झटत नाही रातपाळीच्या कामाला डोक्या हलवून उठत नाही. अरे बुवा शक्ती तुला का बोल हा बघ कसं उत्तर देतोय. दिवस राती खपतोय किती, दिवस राती खपतोय किती, नाही थकत झटल्यावर, नाही थकत झटल्यावर, कधी कुणाला सोडत नाही मोठ्या कामाला उठल्यावर, कधी कॉपी करत नाही का. बघा बोली काय गायले, माझी चाल काय गायली, कृष्णाबाईची लाल लाल कलरची बांगडी. हो काय गायले, चल चल करूया जाखडी जापडीचा धरून ताल, चल माझ्या सोबत चाल, चल माझ्या सोबत चाल. तशी बोलून चाल गायली आहे की नाही. एवढंच काढता पुढचं काही गायलंच नाही. म्हणून बुवांसाठी हा पहिला टोनपा. वा फ्री मध्ये एक टोनपा घेऊन घ्या. दमा दमान ती गोमान बोली रामायणाचा विषय आहे. आम्ही तर रामायणाचा विषय वाचूया. दमा दमान ती गोमान हो, दमा दमान ती गोमान, केलंय तुझंच काम बय, केलंय तुझंच काम. अगं पतिव्रता तू कसली ठाम झाली कशी
काही उत्तर दिलंय ते साफ चुकीचं आहे बुवा. आपण नक्की प्रयत्न करा, आपला जरूर आपल्याला हे उत्तर सापडेल. बरोबर खरी या रसिकांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक रुपेश पाडावे, त्याचबरोबर विलास गिरगणकर यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक आले. मंडळ त्यांचा आभारी आहे. बघा शेवट करणार, शेवटचं गाणं घेतोय. आजची जी काय परिस्थिती आहे आपल्या महाराष्ट्रावर, मुंबईवर, बरोबर ना, ही काही वर्ष देखील ती स्थिती होती. त्यावेळी आमचे गुरुवर्य स्वर्गीय अरुण यादव यांनी हे रचलेलं गीत आज देखील तितकंच अजरामर आहे. बघा या गाण्याच्या ओळीतून तुम्हाला समजेल या गाण्याची व्यथा काय आहे. बघा ये भल्या मराठी माणसा, ये भल्या मराठी माणसा, तुझी माया नगरी, ये भल्या मराठी माणसा, तुझी माया नगरी. बघा ही मुंबई कुणाकुणाची आहे, फक्त कामधाम तोपर्यंत, बरोबर ना. आणि एक सांगावंच वाटतं, बघा जेव्हा मुंबईवरती मराठीवरती जेव्हा वेळ येते त्यावेळी आपण सर्वांनी आपले मतभेद, काही मतभेद असतील ते बाजूला ठेवून या आपल्या मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी एकत्र यायला पाहिजे. म्हणून काय म्हणतोय बघा, लक्ष द्या वा, लक्ष द्या, असे विषय द्या समाजाला. ये भल्या मराठी माणसा, ये भल्या मराठी माणसा, तुझी माया नगरी, ये भल्या मराठी माणसा, तुझी माया नगरी. ही मुंबई कुणा कुणाची, ही मुंबई कुणा कुणाची, कामधाम जोवरी, कामधाम जोवरी. ही मुंबई कुणा कुणाची, पाहिजे.